हे असं ॲप्लिकेशन असणार आहे। या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला इथं पार्ट्या दिसत असतात, कुठल्या कुठल्या पार्ट्या आपल्याकडे आहेत। जेव्हा आपल्याला बिल करायचं आहे इथं ॲड सेल्स नावाचा ऑप्शन दिसतो खाली, इथं क्लिक केलं, इथं कस्टमर विचारलं, कस्टमर आपल्याला पाहिजे आहे का। कस्टमर पाहिजे असेल तर कस्टमर आपण नाव टाईप करायचं, कुठल्या पार्टी आपल्याकडे सेव्ह असेल ती। आपल्याकडे महेश किराणा एक नावाने सेव्ह आहे, महेश किराणा संख, हे सिलेक्ट केलं। फोन नंबर पाहिजे तर फोन नंबर टाकू शकतो, नको आपल्याला फोन नंबर। ॲड आयटमला क्लिक करायचं आहे, इथं आपल्याला आयटम सर्च करायचं ऑप्शन आहे। आपल्याकडे काय आहे, पार्लेजी सर्च करायचं झाला, PAR टाकलं पार्लेजी। पार्लेजीचे जेवढे असेल तेवढे सगळे स्क्रोल दिसतात, यातनं कुठला पाहिजे तो सिलेक्ट करायचा असा। हे सिलेक्ट केलं आपण आता पार्लेजी। क्वांटिटी किती, 5 बॉक्स दिल्या तुम्ही, 5 बॉक्सचा एका बॉक्सचा दर काय तुमचा, एक बॉक्स आहे आपला 450 रुपयाला एक बॉक्स आहे। हे टॅक्स वगैरे सगळं बंद होतं त्यामध्ये। सेव्ह म्हणलं, एक आयटम ॲड झाला आपला, इथं दिसतंय पार्लेजी 5 रुपये, 2250 रुपये बिल झालेलं आहे। परत अजून एक आयटम पाहिजे आहे, सरगम। सरगम आपल्याकडे आहे, सरगम समजा 2 बॉक्स दिले तुम्ही, एका बॉक्सचा दर आहे तुमचा 50 रुपये। सेव्ह म्हणलं, हे 2 आयटम तुमचे ॲड झालेत, पार्लेजी एक आहे, सरगम एक आहे। लावलेले पॅकेट दिसत आहेत, लावलेला दर दिसतो ह्याच्यामध्ये, आणि टोटल अमाऊंट दिसते। पैसे आले असतील आपल्याला त्यावेळेस तर इथं तुम्ही रिसीव्ह केलं तर हे जमा होतात, हे अनचेक ठेवलं तर हे तुमचं क्रेडिटचं बिल होतं, वरती दिसतं बघा, हे इथं दिसताना दिसते क्रेडिट बिल। सेव्ह म्हणलं, यस म्हणेल, सेव्ह म्हणलं तुम्ही, इथं प्रिंटचं ऑप्शन येतो, इथनं शेअर करायचं बिल, शेअर ॲज अ PDF आणि व्हॉट्सअपला सेंड होणार। इथं सेंड म्हणलं की सेंड झाली, तर व्हॉट्सअप क्लिक करायचं, व्हॉट्सअप केलं की बिल सेंड होतं।